डिपकीचा वापर केलाय, झेलची संधी मिळते, सुरेख चेंडू, पहिला चेंडूवर यश मिळवत होता मात्र रोहन दादाजी सोरगे, सौरभ शिंदेला माघारी पाठवलाय, सुंदर झेल. इथून मात्र आपण पाहिली विकेट टेकर आहे. त्यावेळेचा बॉल बॅटची पुन्हा एकदा आउटसाइड एज गली रिजन मध्ये ट्रबल झालाय. सिंगल इथून येत असताना बाला मी एकेरी आली संघ पर है तो उनपे दबाव डालने की कोशिश बिल्कुल की जाएगी. इस बार अच्छी गेंद बल्ले का किनारा लेते हुए बॉडी पे लगी और ये गेंद जा रही है लॉन की दिशा में. वहां पे खिलाड़ी तेजी से गेंद पे आते हुए और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ेगा. सोरगे पहिला चेंडू वरती गेला, बॅटची कडा सेफ झोनला पडतोय, लँडिंग होत आहे सेफ, मिळतोय सिंगल. याही वेळेला लिडिंग एज घेतली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते. कॅच ड्रॉप. झेल धरणीला दान देण्यात आलाय. झेल व्हायला हवेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतू मॅच. आणि इथे झेल टिपले गेलेला नाहीये. प्रयत्न अपुरे राहिलेत. त्यामुळे जीवदान मिळतात. जीवदान वरदान साबित होतात. क्रिकेट हा खेळ सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे. पाहत पुढचा चेंडू अगुटबा चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिडॉनला कुठली धाव मिळणार नाहीये. सुरुवात पहिल्या डावामध्ये 55 बनल्या होत्या परंतु जो पाठलाग आहे ओहो ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न चांगलेच होते किरण यांचे. झेल मात्र आता पुन्हा एकदा बिस केला जातोय आणि आता उडी मारण्याचा प्रयत्न चुकला. यावेळेस पुण्याला शॉट पुल करायचा प्रयत्नात होता. सिंगल मी त्या बॅटची कडे घेऊन चेंडू फाइनलिंगला फील्ड केलाय. सौरभ शिंदे बॉल हवेत. डीडी स्ट्रायकरने सुद्धा आव्हान स्वीकारलं आणि आव्हान पूर्ण सुद्धा केलं. सामना काय सहजासहजी संपणार नाहीये. एकतर्फी सामना तुम्हाला आम्हाला कोणालाच आवडणार नाहीये. हा सामना जातोय खूप चांगल्या पद्धतीनं, चांगल्या वेगानं पुनरागमन होतंय टीम डीडी स्ट्रायकरचं. नक्कीच सुरेख दबाव बनवला होता रोहन सोरगे यांनी. पहिल्या डावामध्ये 55 आता 56 धावांचं आव्हान आहे आपल्या पुढे आणि पाठलाग करत असताना 26 बॉल आणि विजयासाठी आता 49 धावांची आवश्यकता. Last 2 balls to go of the second of the power play. Rohan Sorge does well for the team. He takes a wicket. Successful bowler is on the run up. Let's see how will he bowl the next ball. This time hits the ball. What a shot it is! It's high in the air. Player tries to come under it. Oh my God! He drops the catch. धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला आसिफ सय्यद पुन्हा एकदा आहेत आणि आताचा बॉल खोलवर टप्प्याचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत किरण भाटकर. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. पाठीमागे चूक झाली असेल परंतु गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमीच. अर्थातच रोहन सोरगे गोलंदाज मार्क वरती आहेत. सुरेख काम केलं रोहन सोरगे यांनी. दबाव टाकला. दबावाचा प्रभाव हलका करण्यासाठी मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला गेला आणि आशिफला सुद्धा आपली विकेट गमावी लागली आहे. चांगला झेल टिपला यावेळेस वरुण वाटकर याने आणि इथे मात्र चुकीला माफ. 18 बॉल विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. ओहो टप्पा चांगला वापरलाय. पुढे खेचून मारलाय आणि जी विकेट खरं तर पाहिजे होती तीच विकेट आता टीम डीडी स्ट्रायकर संघाला मिळाली. फलंदाज बॅक टू द पवलियन. चेतन काळंकेचा खेळ जो आहे तो आता संपवलाय. ओयूटी विकेट फलंदाज बाद. रोहन वालगेरे होते आणि रोहन वालगेरे खरं तर चुकी कोणती इथे केलेली नाहीये आणि रोहन यांच्या वतीने चांगला झेल आताचा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंदाज घेऊनच आता फलंदाजी करण्यासाठी पोहोचतायत. अर्थातच अमर गोरे मैदानाच्या आतमध्ये 17 बॉल. नवीन फलंदाज गोरे स्ट्राईकवर. अमरनाथ गोरे. ओहो हलक्या तरी खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे चाच बनलाय. कव्हर नाहीये आणि तीच चुकी आता होते आणि आताच्या बॉल अगुटबा चेंडू प्रहार केलाय. चेंडू झेलची संधी. झेल टिपलाय डीप कव्हर मध्ये. वॉट अ कॅच इट इज. सुरेख झेल टिपला गेला आणि रोहनला मिळते 4थी विकेट. काय कमबॅक केलाय इथे झेल टिपला मात्र किरण वाटकर. गोलंदाजी मध्ये काम नाही परंतु
क्षेत्ररक्षणात काम केलंय. 2 झेल सुटले पण 2 झेल टिपले सुद्धा. महत्वपूर्ण झेल टिपले आणि इथे संघाला सुस्थितीत आणून ठेवलं गेलं. यस किरण वाटकर होते आणि त्यांनी आता झेल पकडूनच फलंदाजाची वाटच लावून टाकली आहे असं किरण वाटकर. आणि त्याचबरोबर दहशत आता खरं तर रोहन स्वर्गे यांची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत अर्थातच अभि पुंडे. पुढचा चेंडू चोरगे यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताळला. आता मात्र वरचढ ठरतोय तो मात्र रोहन चोरगे. काय चेंडू हाताळलाय पहा. वेगाने गतीने बीट केले फलंदाजाला. काय खेळ आज रोहन स्वर्गे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एका साईडला त्यांचे बंधू रणजित स्वर्गे देखील मासचा आनंद लुटतायत. 14 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. तो पाठलाग महत्वाचा टीमला. पाठलाग करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये अभि पुंडे आणि बाकरोबाग पुन्हा एकदा. आत्ताचा बॉल देखील डॉट आलाय. आतापर्यंत ओव्हरचे मात्र 5 चेंडू कंप्लीट होत असताना एकच धाव इथे खर्च करत असताना 2 विकेट आपल्या नावावरती इथे देखील करतायत रोहन चोरगे. दहशत का दुसरा नाम. ईडी स्ट्रायकर्स संघाने काय खेळ केला असं वाटलं होतं की सामना RR स्पोर्ट क्लब सहजरित्या जिंकतील, परंतु रोखून ठेवलं गेलं. सुरेख गोल केली. काय गोल होती. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे ते मात्र रोहन चोरगे याच्यासाठी. 4 विकेट्स 2 षटकामध्ये घेतल्या गेल्यात. धावा केवळ खर्च केल्या 2 षटकामध्ये. आपण पाहू शकतोय 4 या षटकात 1 धाव खर्च झाली. 2 षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. 4 विकेट्स मिळवल्या. सुरेख गोलंदाजी रोहन दादाजी चोरगे याच्या माध्यमातून. यस खेळ जबरदस्त आहे आणि रोहन स्वर्गीय खर तर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांचा खेळ मात्र आता जबरदस्त पाहायला मिळतोय. चला सनीजी, सामनावीरचा पुरस्कार आपण रोहन चोरगे यांना देणार आहोत. रोहन, कसा राहिला हा प्रवास पूर्ण संध्याकाळपासूनच्या या रात्रीचा? प्रवास चांगला राहिला. लो स्कोरिंग मॅच होती पण आम्ही मॅच सोडली नव्हती.